हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 रुपयांचे शुल्कही भरलं। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्री करा, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी। तर मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही 155 जागा जिंकणार, शरद पवारांचा दावा। जास्त जागा काँग्रेसच्या असल्यानं ते विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठरवतील, पवारांचं वक्तव्य। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो। चोरलेलं चिन्ह पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। अजितदादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं, शिवसेना मेळाव्यात रामदास कदम यांचं वक्तव्य। रामदास कदमांच्या वक्तव्यानं वाद वाढण्याची चिन्ह। रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये, वायकरांचा विजय संशयास्पद। भरत शहा यांची वकिलामार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला, गाडीची काच फोडली, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर मवियाचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। मवियाकडून 3ऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी, मवियानं उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता। अब्दुल सत्तारांसारखे औरंगजेबांना घाबरत नाही, मी शिवरायांचा मावळा, सत्तारांनी टोपी काढायला मला बोलवावं। रावसाहेब दानवेंची अब्दुल सत्तारांवर बोचरी टीका। प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं, ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराजाभिषेक सोहळा, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, उदय सामंत मुनगंटीवार रायगडावर। नागपुरातही शिवराजाभिषेक सोहळ्याचा उत्साह। नागरिकांच्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गासाठी होणारा भूसंपादन थांबवण्याचा निर्णय, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचा निर्णय। यूजीसी नीट परीक्षा रद्द, पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाची माहिती। सीबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करणार। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं, डोंबिवली ते कल्याण दरम्यान सिग्नल मिळत नसल्यानं लोकल सेवा विस्कळीत। पालघरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस, मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या पावसामुळे वनई चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेची संपर्क तुटला। मुंबईच्या किनारपट्टीवर पावसाचा अंदाज, तळ कोकणात येत्या आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। दिल्लीमध्ये कालची 12 वर्षातली सर्वाधिक उष्ण रात्र, दिल्लीच्या काही भागामध्ये 35.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। तमिळनाडूमध्ये विषारी डाळीमुळे 25 जणांचा मृत्यू, 60हून अधिक लोक गंभीर, अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त। T20 विश्वचषकामध्ये सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना, विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष, संध्याकाळी 8 वाजता रंगणार सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।